बसणार नाही. जीवन मीडियाच्या कोर्टाची पायरी या चर्चासत्रात आपलं स्वागत. आज आमच्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट अमृत कासा. ॲडव्होकेट अमृत कासा यांची वेगळी ओळख मी गोमांतकीयांना करून देण्याची गरज नाही. गेली 38 वर्ष ते वकिली या व्यवसायात आहेत आणि वकिली व्यवसायाबरोबर समाजकारण आणि लोकसेवा यांचं त्यांनी जवळजवळ व्रतच घेतल्यासारखं आहे. गेली 18 वर्ष साळगावकर विधी महाविद्यालयात ते शिकवत होते आणि आता LLMच्या विद्यार्थ्यांना गोवा विद्यापीठात व्याख्याते म्हणून कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय घटना या विषयावर व्याख्यान देतात. एक प्रसिद्ध घटनातज्ञ आणि कायदेतज्ञ म्हणून गोमांतक त्यांना ओळखते. नमस्कार कासासाहेब. कासासाहेब, आज आम्ही सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व या विषयावर चर्चा करणार आहोत. मला एक सांगा, नागरिकत्व म्हणजे काय आणि नागरिकत्व आणि राष्ट्रीयत्व याच्यात फरक काय? बऱ्याच वेळा नागरिकत्व आणि राष्ट्रीयत्व एकाच अर्थाने वापरलं जातं, परंतु ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. राष्ट्रीयत्व हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या क्षेत्रात ही संकल्पना येते, तर नागरिकत्व ही राज्याच्या अंतर्गत क्षेत्रात ही संकल्पना येते. राष्ट्रीयत्व हे ज्यावेळी दोन राष्ट्रांमध्ये एका व्यक्तीचे संबंध काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळी ज्या राष्ट्राशी त्यांचं राष्ट्रीयत्व असतं ते महत्वाचं असतं. आणि ज्यावेळी राज्यात एका स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रात काही व्यक्तींचे हक्क त्या राष्ट्राबाबत किंवा राज्याबाबत म्हणजे राष्ट्र राज्य हे आज मानलं जात असतं, त्याच्यात व्यक्तींचे संबंध काय असतात, ते व्यक्तींचे संबंध हे नागरिकत्वाने ठरवलेले असतात. नागरिकत्वासाठी ते राज्य स्वतःचे कायदे करत असतं, पण राष्ट्रीयत्वासाठी काही देशामध्ये कायदे नाही, तिथे फक्त नागरिकत्वाचेच कायदे आहेत. त्याप्रमाणे आपल्या देशात पण कायदे जे आहेत ते नागरिकत्वाबाबत कायदा आहे, राष्ट्रीयत्वाबाबत कायदा नाही. परंतु सर्वसाधारणपणे असं गृहीत धरलं जातं की जो कोणी त्या देशाचा नागरिक असेल त्याचं राष्ट्रीयत्व हे त्या देशाचं राष्ट्रीयत्व असतं, म्हणजे त्या राष्ट्राचं, आणि त्या देशाला त्यामध्ये राष्ट्र म्हणतात असतं. आता हा मुद्दा तुम्ही जो उपस्थित केला होता, राष्ट्र आणि नागरिकत्व, राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व, मला वाटतं हा गोव्यात काही प्रश्न निर्माण झाले आहेत त्या संदर्भात केला असणार असं वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे आम्हाला अजून एक लक्षात येत नाही की राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व हे एकच आहे की वेगवेगळे, आणि जर वेगवेगळे असतील तर काय फरक? आम्ही जर मी म्हटलं की मी भारतीय आहे तर मी भारतीय नागरिक आहे की राष्ट्रीय भारतीय आहे, या संदर्भात विचार. यासाठी थोडासा मागचा इतिहास पाहावा लागेल. कारण गोवा हा ज्यावेळी भारतीय संविधान स्वीकारलं गेलं भारतीय जनतेने, त्यावेळी गोव्याची जनता ही भारतीय जनता नव्हती. कारण ही जी घटना आहे ती 26 जानेवारी 1950 सालीपासून ही घटना अस्तित्वात आली. त्यावेळी गोमंतकीय जनता काही भारतीय जनता नव्हती. तसेच गोव्यातील जनसमूह हा भारतीय नागरिक पण नव्हता. बरोबर.
त्यामुळे या संदर्भातून सांगताना असं हे करता येईल की पोर्तुगीज काळात मुख्य भर जो होता तो राष्ट्रीयत्वावर होता. म्हणजे युरोप खंडात, कारण हे युरोपियन देश आहे आणि कॉन्टिनेंटल सिस्टममध्ये नॅशनॅलिटी ही महत्वाची असायची आणि त्यांचे कायदे पण जी त्यांचं राष्ट्रीयत्व असतं त्या लोकांना असायचं. आणि त्यामुळे त्यावेळी पोर्तुगीजांनी गोमंतकीयांना सर्व गोवा दमण दीवच्या जनतेला पोर्तुगीज राष्ट्रीयत्व दिलं होतं. नागरिकत्वाचा जो कायदा आहे तो पोर्तुगीज सिव्हिल कोडमध्ये होता. तो वेगळा कायदा नव्हता पोर्तुगालमध्ये. जो सिव्हिल कोड ज्याचा बराचसा भाग किंवा काही अंशी एक भाग जो आहे तो अजूनही गोव्यामध्ये लागू आहे, त्याच्यामध्ये हा कायदा होता. कारण हे नागरी हक्काबाबतची सिटिझनशिप ही नागरी हक्कासाठी म्हणून असते आणि त्या नागरिकांना ते नागरी हक्क असतात, त्यामुळे त्या होतं. परंतु 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्ती झाल्यानंतर भारत सरकारने 19 फेब्रुवारी मार्च 1962 मध्ये एक ऑर्डिनन्स काढून गोवा दमण दीव सिटिझनशिप ऑर्डर 1962 नावाचा कायदा लागू केला आणि त्या कायद्यान्वये जो कोणी 19 जानेवारी 1961 पर्यंत ह्या गोमंतकात राहत होता त्या सर्वांना भारतीय नागरिकत्व बहाल केलं. हे बहाल करताना इथल्या जनतेला एक मुभा दिली गेली की जर त्यांना त्यांचं पूर्वीचं नागरिकत्व ठेवायचं असेल तर त्यांनी 1 महिन्याच्या आत हे त्या ऑथॉरिटीजना कळवायला पाहिजे की हे नवीन नागरिकत्व ते स्वीकारत नाही. आणि हा नागरिकत्व न स्वीकारणं याच्यावर ज्या अर्थी राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व यांच्यामध्ये फरक असल्यामुळे 19 डिसेंबर 1961 पासून जे नागरिकत्व लागू केलं 1962 मध्ये त्या नागरिकत्वाप्रमाणे ह्या लोकांची जे लोक त्यावेळी त्यांचा जन्म झाला होता 19 डिसेंबर 1961 आत त्यांचं राष्ट्रीयत्व पण बदललं गेलं का असा एक प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न निर्माण होतो, परंतु ज्या अर्थी अनेकांनी जे इथे राहिले त्यांनी भारतीय राष्ट्रीयत्व भारतीय नागरिकत्व स्वीकारलं, त्यामुळे भारतीय राष्ट्रीयत्व पण स्वीकारलं असा त्याचा अर्थ केला जातो. आता मला एक सांगा, मी एक भारतीय आहे, माझ्याकडे भारताचा पासपोर्ट आहे. जर समजा माझा पासपोर्ट दुसऱ्या देशाचा असेल तर मी कुठल्या देशाचा नागरिक होतो? नाही, हा पासपोर्ट जो आहे तो दुसरा देश सहजासहजी देत नाही. दुसरा जो भारताचा पासपोर्ट आहे तो भारतातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी आहे. त्यामुळे त्या देशाला माहीत असतं की हा भारताचा पासपोर्ट आहे. त्यामुळे तो देश त्याला तिथला ही सिटिझनशिप हे नागरिकत्व सोडल्याशिवाय आणि त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्याशिवाय पासपोर्ट देणार नाही. कारण त्या व्यक्तीला जो अवधी असतो पासपोर्टाचा तो काळापर्यंत किंवा व्हिसा जो असतो तोपर्यंतच त्या भारतीय नागरिकाला जो भारतीय पासपोर्टवर तिथे गेलेला आहे त्याला तिथे राहता येतो आणि तो काळ संपल्यानंतर त्याला तो देश पण सोडून परत यावं लागतं किंवा
तो काळ संपण्याआधीच यावं लागतं, नाहीतर तिथे पण त्याच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे पासपोर्ट हे काही नागरिकत्व ठरवण्याचं हे नाही. पासपोर्ट जर भारताचा असेल तर निश्चितच तो भारतीय नागरिक आहे. कारण ह्या देशातून बाहेर जाण्यासाठी त्याला जी परवानगी दिलेली आहे ती भारताने दिलेली आहे. त्यामुळे तिथे जाऊन दुसरा पासपोर्ट घेतला तर दुसरा पासपोर्ट तो घेऊ शकत नाही या पासपोर्टच्या ह्याच्यात. तर त्या प्रत्येक देशाचे हे कायदे असतील आणि ते पासपोर्ट जे आहे ते इंटरनॅशनल कन्व्हेन्शन जे आहे राष्ट्रामध्ये म्हणजे युनायटेड नेशनच्या याच्या खाली जी कन्व्हेन्शन झालेली आहे त्याप्रमाणे हे पासपोर्ट दिले जातात. आणि फॉरेनर्सना कशा प्रकारे हे करायचं हे सुद्धा हे ठरलेलं असतं. कारण हा जो भारतीय नागरिक जो जरी दुसऱ्या देशात कुठल्याही गेला असतो तो परकी नागरिकच असतो. तो नागरिकत्व तिथं नसतं आणि त्यामुळे तो देश सोडून इथे येण्याचा प्रश्नच नसतो. फक्त त्याने परत या देशात यायचं एवढाच हे असतो किंवा त्या देशातून दुसरीकडे हे करणं हे शक्य नाही. याचा अर्थ समजा एखाद्या मनुष्याकडे जर दुसरा पासपोर्ट असेल तर तो त्या देशाचा नागरिक असेल, भारताचा नाही. नाही, दुसरा पासपोर्ट त्याच्याकडे असू शकत नाही. पण समजा भारतीय नाही त्याच्याकडे पासपोर्ट पण तो गोव्यातलाच असेल तर नाही, गोव्यातला पासपोर्ट नसतो. नाही म्हणजे भारतात हा विषय म्हणजे मी समजा एक गोव्याचा नागरिक आहे पण माझ्याकडे गोव्याचा गोव्याला नागरिकत्व नाही. पण मी गोव्यातला रहिवासी. आज हा प्रश्न येतो सुद्धा. कारण काही जण आपल्या आयडेंटिटी काय म्हणून विचार करत असतात. आम्हाला स्पेशल स्टेटस वगैरे पाहिजे वगैरे हे बोलतात. हे कशाच्या याच्यावर? कारण आम्ही सर्व नागरिक एक आहोत, भारतीय नागरिक आहोत. बरोबर. त्यामुळे नागरिकत्वाबाबत गोव्याचा नागरिक नंतर दुसरीकडचा भारताच्या नागरिक वगैरे याच्यात फरक पडत नसतो. पण म्हणजे एक साधा प्रश्न लोकांच्या समोर येतो. मी गोव्यात राहणारा रहिवासी आहे, मी एक भारतीय माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. पण ज्यावेळी मी माझी भारतीयत्व सोडतो दुसऱ्या देशात जातो, दुसऱ्या देशाचा पासपोर्ट मला मिळतो याचा अर्थ मी दुसऱ्या देशाचा नागरिक झालो असा होतो काय? नाही, दुसऱ्या देशाचं राष्ट्रीयत्व स्वीकारण्यासाठी त्याला ह्या देशाचं जे आहे ते नागरिकत्व सोडावं लागतं. नागरिकत्व सोडावं लागतं आणि हे नागरिकत्व त्यासाठी त्याने आधी हे नागरिकत्व सोडून तिथे अर्ज करावा लागतो किंवा तिथे जर अर्ज केला असेल तर तिथे लिहून द्यावं लागतं की मूळ देशाचा माझा जे नागरिकत्व आहे ते मी सोडत नाही. परंतु असं असू शकतं की एक भारतीय नागरिक जो आहे ज्याचे आई वडील असं धरूया की इंग्लंडमध्ये गेले, जे भारतीय नागरिक आहे ते इंग्लंडमध्ये गेले आणि त्याचा जन्म हा ब्रिटनमध्ये झाला तर त्याच्यासमोर ऑप्शन असतं. जर त्याला भारतीय नागरिकत्वच पुढे न्यायचं असेल तर त्याला भारतीय कॉन्सुलेट असते किंवा हाय कमिशन असतं, तिथे त्याचं बर्थ रजिस्टर करावं लागतं, 1 वर्षाच्या करावं लागतं. आणि ते जर बर्थ तिथे न करता कुठल्याही रजिस्टरिंग ऑथॉरिटी जी ब्रिटिश ऑथॉरिटी असेल तिथे केलं असेल कारण त्याचा बर्थ तिथे झाला आहे तर त्याला ऑटोमॅटिकली बिकॉज ऑफ बर्थ त्याचा जन्म तिथे झाल्यामुळे त्याला ते तिथलं सिटिझनशिप मिळत असते. आता अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांचं ओरिजिन जे आहे मूळ राष्ट्रीयत्व जे आहे ते भारतातच आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळा आल्यामुळे आणि त्यांचं मूळ हे भारतीयत्वच असल्यामुळे असा प्रश्न आला की अशा व्यक्तींना भारताचं म्हणजे त्यांनी जरी त्यावेळी तिथे नागरिकत्व घेतलं नसेल तर भारताचं नागरिकत्व त्यांना जर इच्छा असेल तर द्यावं की नाही आणि ते नागरिकत्व द्यावं की नाही हे ठरवण्यासाठी 2003 सालीच्या आधी जो नागरिकत्व कायदा 1955 होता त्यासाठी भारतीय नागरिकत्व स्वीकारायचं झालं
तर तिथल्या नागरिकत्वाचा राजीनामा द्यावा लागत होता, ते सोडावं लागत होतं आणि ते सोडून तिथून सर्टिफिकेट घेतल्यानंतर मग इथे नागरिकत्व हे मागावं लागत होतं त्यावेळी. आणि त्यामुळे 2003 साली हा नागरिकत्व कायद्याला दुरुस्ती करण्यात आली आणि दुरुस्तीतून याच्यामध्ये सेक्शन 7A घालण्यात आलं नागरिकत्व कायदा 1955 मध्ये आणि त्याप्रमाणे त्यांना इंडियन ओव्हरसीज सिटिझन्स म्हणून सिटिझनशिप देण्यात आली. इंडियन ओव्हरसीज सिटिझन्स म्हणून. परंतु ज्यांचं हे फक्त ज्यांचं ओरिजिन मूळ जे होते ते भारतीय राष्ट्रीयत्वात होतं अशाच लोकांना ओरिजिन हे भारतीय असायला पाहिजे, म्हणजे त्याचे आई वडील हे भारतीय असायला पाहिजे आणि तो दुसऱ्या देशाचा नागरिक असला पाहिजे तर त्याला हे नागरिकत्व इथे या ओरिजिनल याच्यामुळे देण्यात यावं असं त्या कायद्याप्रमाणे लागू केलं जातं. त्यामुळे इथपर्यंत जे आहे ती त्याला सिटिझनशिपची किंवा नागरिकत्वाची जी आहे नागरिकत्व बहाल करता येतं. परंतु त्याला सुद्धा अटी आहे. असा जो नागरिक दुसऱ्या देशाचा असतो ज्याला इंडियन ओव्हरसीज सिटिझन म्हणून मानलं जातं, त्यांच्यासाठी राष्ट्रपती पद, नंतर पार्लमेंटचे सभासद वगैरे जे पब्लिक ऑफिसेस आहेत, तसेच राज्याचं एम्प्लॉयमेंट जे आहे त्या एम्प्लॉयमेंटमध्ये जे फक्त भारतीय सिटिझन्स जे आहेत त्यांना हक्क दिले आहेत ते हक्क त्या सिटिझन्सना मिळत नाही. आणि त्या सिटिझन्सना ते हक्क जर पाहिजे असतील तर त्यांनी इथे भारतात ह्या देशाचा सिटिझन म्हणून रजिस्टर करायला पाहिजे, रजिस्ट्रेशन करायचं, तरच ते हे मिळू शकतात. त्याच्यावर मर्यादा आहे जरी इंडियन ओव्हरसीज म्हणून दिलं तरी. आणि दुसरं जे विधेयक आहे ते ड्युअल सिटिझनशिपसाठी एक व्यक्ती भारतीय राष्ट्रीयत्व परंतु दोन ठिकाणची नागरिक होऊ शकते असं जे काही विधेयक आहे ते विधेयक काही अजून मान्य झालेलं नाही आणि हे विचाराधीन असं आहे. तर ह्या गोष्टीमुळे पण दुहेरी नागरिकत्व आणि एकच राष्ट्रीयत्व हे जे आहे त्याच्यावरून सुद्धा राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व यांच्यामधला फरक जाणवतो. राष्ट्रीयत्वासाठी जो समाज आपलं राष्ट्रीयत्व हे बघूया, आमचं राष्ट्रीयत्व हे भारतीय राष्ट्रीयत्व म्हणतो, ते राष्ट्रीयत्व आणि ते राष्ट्र खरं अस्तित्वात असण्यासाठी त्या जनतेमध्ये जी जनता अभिमानाने सांगत असते की आपलं हे राष्ट्र आहे, त्यांच्यामध्ये समता ही असली पाहिजे, त्यांच्यामध्ये कल्चरल युनिटी असायला पाहिजे, त्यांच्यामध्ये जर लँग्वेजेस असतील तर लँग्वेजेस युनिटी असायला पाहिजे. असा हा एकच संघ समूहच राष्ट्र म्हणून मानला जात असतो. आणि हे जर स्वभाव गुण भारतीय समाजात असले तरच भारत हा राष्ट्र म्हणून उभं राहू शकणार आहे. कारण ही जी संकल्पना आहे राष्ट्रीयत्वाची ती फार उशिरा भारतात आलेली आहे. हे ब्रिटिश काळानंतर ही आलेली आहे. तशीच ही गोव्यामध्ये आहे ती पोर्तुगीज राजवटीनंतर ही आलेली आहे. आता भारतातून जर कोणाला नागरिक व्हायचं असेल तर तो कशा पद्धतीने कसा होऊ शकतो नागरिक? भारताचा नागरिक जो कोणी परकीय असेल ना त्यांना होता येतं. इथे जी व्यक्तीचा जन्म झालेला आहे तो जन्मतःच त्याला भारतीय नागरिकत्व मिळत असतं. त्याच्यासाठी अर्ज वगैरे करायला काही गरज नाही. त्याचा जन्म भारतात झाला ती व्यक्ती भारतीय. जर तो जन्म भारतात न झाला परंतु त्याचे आई वडील जर भारतीय
असतील किंवा आई किंवा वडील दोघांपैकी एक कोणीतरी जन्मतः भारतीय नागरिक असतील तर त्याला ते त्यांचं नागरिकत्व स्वीकारता येतं भारतीय, आणि दोघांपैकी एक कोणतंही. काही राष्ट्रामध्ये फक्त वडिलांचंच असतं, तर काही राष्ट्रामध्ये दोन्हीचं असतं, तर काही राष्ट्रामध्ये फक्त मातेचंच असतं. अशी हे नागरिकत्वाची भिन्नता अशी आहे हे करून. तर ते तिथे असू शकतं. आणि त्याशिवाय हे झालं. त्याशिवाय कुठल्याही परकीय सिटिझनला ज्याने काही वर्ष इथे ह्या देशासाठी काम केलेलं असेल, की पब्लिक सर्व्हिसेस दिलेल्या असतील वगैरे, आणि 7 वर्षाचा काळ ते जर इथे असतील या देशामध्ये वगैरे, तर त्यांनी जर आपलं ओरिजिनल ओरिजिनल नागरिकत्व सोडलं आणि भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला तर आणि त्याला रजिस्ट्रेशन करून ते देता येतं. आणि त्याच्या पुढचं आहे ते नॅचरलायझेशन, म्हणजे ह्या देशासाठी ज्याने सेवा केली वगैरे हे आहे, आणि त्या व्यक्तीला नंतर भारतीय हे द्यायचं असेल तर सरकारच ठरवू शकतो की त्याला हे बहाल करावं नागरिकत्व. याच्यामध्ये सुद्धा तो ओरिजिनल त्याचं जे नागरिकत्व आहे ते सोडतो हे झालं. आणि आम्ही जे गोमंतकीय जे आहोत ते नागरिक भारताचे झाले, ते त्यावेळेचे जे कोणी नागरिक झाले 19 डिसेंबर 1961 पर्यंत जे ज्यांचा जन्म झाला होता वगैरे, ते बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी भारतीय क्षेत्रात गोवा दमण दीवचा समावेश केल्यामुळे तेथील जनतेला दिलेलं हे नागरिकत्व आहे. म्हणजे पॉंडिचेरी किंवा सिक्कीम सारखेच. हो. पॉंडिचेरी बाबत जरा आता एक फरक जो आहे तो असा की पॉंडिचेरीचे जे अशी जी काही त्यांची पॉंडिचेरी माये वगैरे जो भाग होता वेगवेगळ्या ठिकाणी होती, जो पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा दोन्हीकडे पॉकेट्स होती, जसं आपलं गोवा दमण दीववरती आहे त्याप्रमाणे. तर तिथे फ्रेंच गव्हर्नमेंट आणि भारत सरकार आणि फ्रेंच सरकार यांच्यामध्ये करार झाला, ट्रेटी झाली, आणि तो प्रदेश त्यांनी स्वखुशीनेच भारताचा प्रदेश म्हणून दिला. आणि त्यात त्यांनी काही अटी घातल्या की ही जी जनता इथली आहे, जी फ्रेंच जनता आहे, तिला फ्रान्समध्ये काही सवलती देण्याचं ठरलं, आणि त्याप्रमाणे त्यांना फ्रेंच आणि त्यांचं जे कल्चर जे आहे, फ्रेंच भाषा आणि कल्चर ही पण प्रोटेक्ट करावी अशी क्लॉज त्यांनी ह्या करारात घातलं. आणि त्याप्रमाणे आज सगळं तिथे कुठल्याही याच्याशिवाय सगळ्या गोष्टी चालत असतात, की अजूनही तिथे फ्रेंच भाषा शिकवली जाते आणि इंग्लिश बरोबरच फ्रेंच पण चालते वगैरे सगळं. गोव्याच्या बाबत अशी परिस्थिती झाली नाही, कारण पोर्तुगीजांनी ज्यावेळी मिलिटरी ऍक्शन घेण्यात आलं 18 आणि 19 डिसेंबर 1961 आणि गोवा मुक्त झाला, ते त्यावेळी इट वॉज बाय ए मिलिटरी ऍक्शन. ते दोघांच्याही सहमताने झालं नाही, एग्रीमेंट वगैरे काही झालं नाही. आणि त्यामुळे जे काही नंतर गोमंतकीय जनतेला जे काही भारत सरकार देईल त्याच्यावर समाधानी राहावं लागेल. परंतु आपल्याला सगळ्यांना नागरिकत्व दिल्यामुळे भारतीय संविधानात जे जे हक्क जे इतर भारतीयांना उपलब्ध होते ते सर्व हक्क गोमंतकीयांना पण मिळाले. परंतु पोर्तुगाल आणि गोमंतकीय यांच्या संबंधांचं संवर्धन करणं वगैरे या गोष्टी जशा फ्रेंच ट्रिटीमध्ये म्हणजे पॉंडिचेरीच्या ट्रिटीमध्ये आहे भारत सरकारशी, तसं काही इथे झालं नाही.
आणि 1974 पर्यंत हा विषय जो होता तो अधांतरीच राहिला होता. कारण त्या काळापर्यंत इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हेगमध्ये गोमंतकाच्या मुक्तीबाबतचा जो वाद होता तो वाद ते पडूनच होता. 1974 साली पोर्तुगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आणि सालादारची सत्ता गेल्यानंतर जे सरकार लोकशाही ते गणराज्य जे पोर्तुगालमध्ये स्थापन झालं तिथून ज्या निवडणुका होऊन जे सरकार आलं त्या सरकारने नंतर भारत सरकारचं सार्वभौमत्व या प्रदेशावर जे होते ते मान्य केलं. परंतु असा एग्रीमेंट काही झाला नाही ज्या अर्थी. त्यामुळे कित्येक वाद हे निरर्थक आज वाद आहेत. आज वाद जे आहेत ते निरर्थक वाद आहेत. नागरिकत्वाबाबत आणखी कुठलाही वाद असू शकत नाही. कारण भारतीय संविधानाच्या भाग 2 मध्ये आणि सिटिझनशिप ऍक्ट 1955 आहे, नागरिकत्व कायदा 1955 जे आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे सर्व प्रकारच्या ज्या काही घटना घडू शकतात त्या तिथे नमूद केलेल्या आहेत आणि त्याच्यावर तोडगे पण त्या कायद्यामध्ये आहेत. त्यामुळे हा परिपूर्ण असा कायदा आहे भारतीय नागरिकत्व कायदा आणि पार्ट 2 संविधानाचा भाग 2. कारण संविधानाच्या भाग 2 मध्ये ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान असे 2 देश निर्माण झाले त्यावेळी प्रश्न निर्माण झाला आणि राष्ट्रीयत्वाचा पण प्रश्न आला. कारण त्यावेळी ते धर्मावरून राष्ट्रीयत्व म्हणत होते. पार्टिशन भारताचं होण्यामागे मुस्लिम बहुसंख्य प्रदेश आणि हिंदू बहुसंख्य प्रदेश हा धार्मिक एक आला. पण धर्म हे काही राष्ट्रीयत्वाचा निकष होऊ शकत नाही हे संबंध जगाने म्हणजे 17व्या-18व्या शतकातच युरोपियन देशांनी हे मान्य केलं होतं. ते मान्य करायला आम्हाला 2 शतकं लागली. फार उशिरा आम्ही मान्य केलं आणि अजूनही काही जणांचं हे अजूनही समाधान होत नाही. हे राष्ट्रीयत्व हे धर्मावरून ठरवणं हे चुकीचंच आहे. ही गोष्ट आहे. म्हणून त्यावेळी प्रश्न आला की युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन जे आहे त्या युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचा सभासदत्व युनायटेड नेशन्स निर्माण झाल्यानंतर लगेच भारताला सभासदत्व दिलं होतं. कारण इट वॉज कन्सिडर्ड एज ए स्टेट फॉर द पर्पज ऑफ जरी ती यांच्याखाली असली ब्रिटिशांखाली तरी. आणि ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं आणि एका राष्ट्रातलं किंवा एका भारतीय राष्ट्राची 2 राष्ट्र झाली आणि इंडिया आणि पाकिस्तान म्हणून. आता राष्ट्र आणि राष्ट्रीयत्व ह्या विभागण्याची गोष्ट नसते. त्यामुळे ती जी विभागणी झाली ती फक्त राज्याची विभागणी होती. भारतीय राज्य स्टेट ऑफ इंडिया आणि स्टेट ऑफ पाकिस्तान अशा 2 स्टेट्स इंडिपेंडन्स ऍक्ट खाली झाले. 2 राष्ट्र निर्माण झाले नाही. आणि आपलं जे नवीन राष्ट्र जे निर्माण झालं जे समतेवर आधारित आहे या देशाची सॉव्हरेनिटीवर जे आधारित आहे या देशाच्या स्वातंत्र्यावर जे आधारित आहे ते भारतीय राष्ट्र हे ज्याची संकल्पना ही आपल्या संविधानातच मांडलेली आहे. ते एक नवीन राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्राच्या ह्या एक महान जो एक कॉन्स्टिट्यूशन आपलं एक जो मॅग्ना कार्टा जसा यांचा ब्रिटिशांचा होता तसा हा जो आपला काही त्यावेळी आपण सर्वांनी एकमताने जे काही ठरवलं ते भारतीय समाजातून हा राष्ट्रीयत्व आपलं आहे. म्हणजे राष्ट्रीयत्व हे 1947 पासून अजून म्हणजे साधारणतः सिक्कीम ज्यावेळी भारतात आला 1970 सालात तिथपर्यंत त्याच्यात उत्क्रांती ही बदल घडत गेली. म्हणजे प्रदेश वाढत गेलेला आहे, संख्या वाढत गेलेली आहे वेगवेगळी. म्हणजे त्यामुळे त्याची एक विशिष्ट अशी व्याख्या नाही. व्याख्या आहे परंतु प्रदेश वाढला आणि प्रदेशातला राहणारी जनता आहे जी आहे त्यांनी पण भारतीयत्व स्वीकारलं. जे भारतीय संविधानात तो प्रदेश आणल्यानंतर ती जनता ही भारतीय संविधानाप्रमाणे
ह्या देशाची जनता ठरली आणि ह्या भारतीय कारण हे मानलं गेलेलं आहे की हा अनेक भाषांचा देश आहे, हा अनेक संस्कृतींचा देश आहे, अनेक अस्मिमांचा देश आहे, इथे अनेक ट्रायबल्स आहेत, इथे अनेक नॉन ट्रायबल्स आहेत, इतर समाज आहे, या सर्व गोष्टी मान्य झालेल्या आहेत. त्यामुळे असा हा विविधतेत मानलेला अशी, त्यामुळे राष्ट्रीयत्व हे एका मुद्द्यावर इथे नाही, ते धार्मिक राष्ट्रीयत्व नाही किंवा ते वांशिक राष्ट्रीयत्व नाही. कारण आफ्रिकन राष्ट्रामध्ये जे राष्ट्रीयत्व दिसतं ते वांशिक तसं वांशिक इथे नाही, रेशियल नाही, रिलिजियस नाही. आणि जे जातीय संघर्ष जो भारतात दिसतो आहे तो अंतर्गत हा समाजातला या इथल्या समाजातला अंतर्गत असा हा कलह आहे आणि ह्या कलहावर समाजाने तोडगा काढायला पाहिजे. जी संविधानातील मूल्य आहे त्या मूल्यांना धरून हा तोडगा काढायला पाहिजे. आणि ही जी आपल्याला डिव्हिजिव्ह असं हे समाज दुभंगित होतो असं वाटत आहे की ह्या जाती संस्थांमुळे, ते आपल्याच हातात आहे. आपण ही गोष्ट करायला पाहिजे जर आपल्याला खराच आपल्या राष्ट्राचा अभिमान असेल तर. 1971 साली बांगलादेश ज्यावेळी विभाजन झालं पाकिस्तानापासून, त्यावेळी त्यांचं जे राष्ट्रीयत्व होतं ते मला वाटतं तसंच त्यांना बहाल केलं, जे स्थलांतरित होते त्यावेळी. नाही, परत हा प्रश्न येतो ज्यावेळी पाकिस्तानातून बांगलादेश अलग झाला, वेगळा झाला, त्यावेळी ते राष्ट्रीयत्व काय होतं हा प्रश्न येतो. कारण बांगलादेश जरी पाकिस्तानात होता तो धर्म सोडल्यास इतर कोणत्याही बाबतीत एक जेन्सी पाकिस्तानबरोबर इतर पाकिस्तानबरोबर नव्हता. बांगलादेशची संस्कृती ही वेगळीच होती. अजूनही त्या लोकांना अभिमान हा पश्चिम बंगालच्या लोकांबाबत पण आहे. त्यांचा साहित्यावर पण प्रभाव आहे, त्यांची फिल्म इंडस्ट्री द्या, काही द्या, सगळ्या याच्यावर भारतीय प्रभाव म्हणजे बंगालचा प्रभाव हा दिसतो आहे. आणि भाषिक त्यांचं पाहिलं तर ते त्यांचं राष्ट्रीयत्व हे भाषिक मानलं पाहिजे. एक भाषा बांगलादेशची आणि पश्चिम बंगालची म्हणजे ईस्ट बंगाल आणि वेस्ट बेंगाल हे एकत्रित होते, पण धर्मामुळे हे झाले. बांगलादेश हे पण एक उदाहरण आहे की कुठलाही देश जरी दुभंगला गेला तरी राष्ट्रीयत्व जे आहे ते दुभंगू शकत नाही. आणि त्यामुळे पाकिस्तान हे राष्ट्र म्हणून कधी उभं राहिलेलं नाही, ते राज्यच आहे. पाकिस्तानचं असं वेगळं राष्ट्रीयत्व हे नाही. कारण ते जर नाही आमचं कल्चर जे आहे ते इंडियन कल्चर म्हटलं तरच काहीतरी आहे. कारण तर त्याला त्यांनी सिंधू संस्कृती म्हणावी लागेल. कारण सबंध जे सिंधू नदी जी होती जिथे सिंधू संस्कृतीचा उगम झाला ती पूर्णपणे आज 1-2-3 शाखा सोडल्या पंजाबमधल्या, त्याला पंजाब म्हणतो आपण, 5 त्याच्या म्हणत्या, तो सप्तसिंधूचा प्रतिष्ठा आहे. आणि मुख्य म्हणजे सिंधू नदी किंवा इंडस नदी ती आहे आज ती पाकिस्तानच आहे. पण त्या याचा ते अभिमान घेऊ शकत नाही कारण त्याने धार्मिक त्याला रंग दिला. त्यामुळे धर्म आधारित राष्ट्रीयत्व हे कुठल्याही याच्यात बसत नाही. हा याच्यातून शिकण्यासारखा मोठा आहे. आजच्या माहितीचा एक शेवटचा प्रश्न मला विचारू इच्छितो, म्हणजे तुम्ही जे म्हटलं की कोणाचाही जन्म जरी केला जातो, माझा एकच प्रश्न आहे, समजा एखादे विदेशी जोडपं भारतात राहिलं आणि त्यांना जर इथे मुलगा किंवा मुलगी झाली तर त्या मुलाचं सिटीजन म्हणजे नागरिकत्व हे भारतीय होईल काय? नाही, त्यासाठी त्याचा बर्थ रजिस्ट्रेशन जे आहे ते बर्थ रजिस्ट्रेशन इथे करावं लागेल. पण तशी जर केली तर ते भारतीय होऊ शकतात. परंतु याचं असं आहे की लहान मुलं असलं ना ते मायनॉरिटी, तर ते मायनर ते आपल्या आई वडिलांकडेच राहतं. जर ते त्यांच्या देशाच्या पासपोर्टवर इथे आलेलं असेल तर त्याचा जन्म जो आहे त्याला परत न्यावं लागणार त्यांना. आणि त्यासाठी त्याचा जो जन्म आहे तो त्या देशाचे जे काही कॉन्सुलेट असेल, एम्बसी असेल किंवा हाय कमिशन असेल त्याच्यात जाऊन त्यांनी त्याचा जन्म नोंदवावा लागणार आणि पासपोर्टमध्ये त्या मुलाची एंट्री करून घ्यावी लागणार.
आणि जर त्याला भारतीय नागरिकत्व त्याने म्हणजे त्याने ते न करता जर भारतातून नेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते न्यायला मिळणार नाही. इथेच हे करावं लागेल आणि अशा याला भारतीय नागरिकत्व प्राप्त होतं. काका साहेब, तुम्ही इथे येऊन आपला वेळात वेळ काढला, इथे आला आणि आम्हाला ही चांगली माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. जीवन मीडियाच्या वतीने सुद्धा आपले फार आभार मानतो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे श्री कासार यांनी 1977 साली खासदार पद भूषवलं होतं. त्यांना याबद्दल सर्वात जास्त माहिती आहे. त्यांनी आम्हाला इथे माहिती दिली, याबद्दल खरोखरच आम्ही त्यांचे फार आभारी आहोत. पुन्हा याच मीडियावर पुन्हा याच वेळी भेटू. या पुढचा एक जो भाग असेल त्या संदर्भात. तोपर्यंत नमस्कार. बोली, बोली 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 तू बोली
रुजला का मी परका मुखडा तुझा हा फुलासारखा भासे मजला तू गतारका श्वास माझानी धडकली तू सुंदरी तू ग सावली गाठ तुझी माझी जमली सखे ग तू बाबरी उठी बोल बोली बोल बोली तू अबोली बोल बोली उठी बोली तू अबोली स्वप्ने मी पाहिली लाज दूर सारी सरली नश प्रेमाची चढू लागली ही गुलाबी हवा झाली कंगन तुझे नाद करती साजणी माझी भोळी वैंजण छमछम करती सखे ग तू बोली उठी बोल बोली बोल बोली तू अबोली बोल बोली उठी बोली तू अबोली माथ्यावरी तुझ्या चंद्र हा नाजगा गण भोळी आज तुझे हे गुपित समजले सखता गण बोली उठी बोल बोली बोल बोली तू अबोली बोल बोली उठी बोली तू अबोली estrelas do céu. Se eu fiz lá no caminho.